आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. तुम्ही रोज आवडीने खात असलेली पाणीपुरी खरोखर सुरक्षित आहे का? हा प्रश्न आता नंदुरबारातील धक्कादायक कारवाईनंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे. नंदुरबार शहरात अन्न सुरक्षा विभागाने एका अनधिकृत पाणीपुरी कारखान्यावर धड कारवाई करत मोठा प्रकार उघडकीस आणला आहे. महाराणा प्रताप पुतळ्याजवळ सुरू असलेल्या या कारखान्यात अत्यंत अस्वच्छ वातावरणात पाणीपुरी तपासात समोर आले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. कारखाना कोणत्याही वैध परवान्याशिवाय सुरू असल्याचीही अधिकाऱ्यांचे निदर्शनास आले. कारवाई दरम्यान पामतेल, सुजी आणि तळलेल्या पुऱ्यांसह सुमारे 77,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने संपूर्ण परिसराची तपासणी करून ते नमुनेही घेतले. या कारवाईनंतर संबंधित कारखाना तात्काळ बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सहआयुक्त सपना गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांनी स्वच्छतेचे सर्व नियम पाळणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. अन्नपदार्थ तयार करताना स्वच्छता आणि दर्जा राखणे ही प्रत्येक व्यावसायिकाची जबाबदारी आहे. अन्यथा अशा प्रकारच्या कठोर कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान नागरिकांनीही खाद्यपदार्थ खरेदी करताना स्वच्छता आणि गुणवत्तेची खात्री करूनच खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. अशा धडक कारवायांमुळे भेसळयुक्त आणि अस्वच्छ अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर निश्चितच वचक बसणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट. प्रतिनिधी नरेश चौधरीसह वृत्तनिवेदिका सीमा पाटील, स्वराज्य न्यूज, नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. पवन ऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षा पथकावर हिंसक जमावाने प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात 3 सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाले आहेत. इतकंच नाही तर सुरक्षा पथकांचं गस्तीचं 4 चाकी वाहनही पेटवून देण्यात आलं. ही घटना शनिमंडळ ठाणेपाडा रस्त्यावर रात्रीच्या गस्तीच्या वेळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार हातात लाठ्या, काठ्या, कोयते आणि कुऱ्हाडी घेऊन आलेल्या जमावाने वाहन अडवलं. या भागात पुन्हा गस्त घालू नका अशी धमकी देत सुरक्षा रक्षकांशी वाद घालण्यात आला. यानंतर 3 कर्मचाऱ्यांना गाडीतून बाहेर ओढून निर्घृण मारहाण करण्यात आली. हल्ल्यानंतर गस्तीचं वाहनही पेटवून देण्यात आलं. या घटनेत अवतार भोसले, सचिन भोसले आणि तुलसीदास भोसले हे 3 जखमी झाले आहेत. या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात 9 जणांसह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे पवन ऊर्जा प्रकल्प परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर आमचे विशेष लक्ष कायम राहील. प्रतिनिधी नरेश चौधरी आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, नंदुरबार. आम्ही ओमना गार्ड असेल, आम्ही राऊंडवर रातले 10-15 लोक येऊन थात. मग आम्ही गाडी उभी करीस नाही, गाडीसले तोडफोड करी, आमले उतारीसनी मारा. त्यास पण कुऱ्हाड, लाकूड, काठ्या, बठ्ठाच होतात. त्यास पण आमले मारीसनी तिथं म्हणजे बाकीना लोकेसले गण दुनियाभरना मारेले आणि आमले जास्ती लागी झाले. मला डोकात फुटी झाले. 10-15-20 टाका आहेत डोकावर. आणि मारीसने त्या पै घ्या आणि हे बघून घ्या, तिथं लागलेलं पण आहे. त्या पै घ्यात. मग आम्हाला फक्त एवढी विनंती आहे तुमच्याशी, गाडी पण आमची शिलगावून टाकली त्यांनी आणि दोषीवरती कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि दोषीला लवकर ते लवकर अटक करा. आम्हाला न्याय पाहिजे एवढी आमची विनंती आहे सर. शिक्षणासाठी समाज एकत्र आला तर बदल घडतो. याचं प्रेरणादायी उदाहरण नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बोरत गावाने घालून दिलं आहे. बोरतच्या माजी विद्यार्थी आणि तरुण मंडळाने लोकसहभागातून मराठी शाळांसाठी एक आदर्श उपक्रम राबवला आहे. मराठी शाळेसाठी या अभियानांतर्गत जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक 1 आणि 2ला प्रत्येकी एक स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला. याशिवाय विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेसाठी आधुनिक हँडवॉश स्टेशनचीही उभारणी करण्यात आली. हा उपक्रम
ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि तरुणांच्या सहकार्याने साकार झाला. शाळेचे ऋण फेडण्याच्या भावनेतून अनेक माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक आणि सामाजिक योगदान दिले. तरुण मंडळाने निधी संकलन, नियोजन आणि कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी संधी उपलब्ध होणार आहे. स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अध्यापन अधिक प्रभावी होणार आहे. हँडवॉश स्टेशनमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयीही अधिक बळकट होतील. या कार्यक्रमाला गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, सरपंच, उपसरपंच, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी बोरजच्या माजी विद्यार्थी आणि तरुण मंडळाच्या सामाजिक बांधिलकीचे मनापासून कौतुक केले. शाळा ही संपूर्ण गावाची जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. लोकसहभागातून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा हा प्रयत्न इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. भविष्यातही मराठी शाळांच्या विकासासाठी असेच उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभागाचा सुंदर संगम घडवणारा बोरजचा हा उपक्रम सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.